महत्त्वाची बातमी, निवडणूक आयोगाने आता राहुल गांधींचे आरोप फेटाळलेले आहेत आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसंदर्भात हे सगळे आरोप निराधार असल्याचं निवडणूक आयोगाने म्हटलेलं आहे। महाराष्ट्रामधील निवडणुकीमध्ये फिक्सिंग झाल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला होता। निवडणूक आयोगाने राहुल गांधींचे आरोप फेटाळले आहेत। महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसंदर्भातील आरोप निराधार आहेत असं निवडणूक आयोगाने म्हटलंय। महाराष्ट्रामधील निवडणुका योग्य प्रक्रियेचं पालन करून झाल्या आहेत। कोर्टामध्ये दाद मागण्याऐवजी खोटं नरेटिव्ह पसरवणं हे चुकीचं आहे। तर महाराष्ट्रामधल्या विधानसभा निवडणुकांवर राहुल गांधींनी लेख लिहून आरोप केलेत। महाराष्ट्रामधील निवडणुकीमध्ये फिक्सिंग झालं असा आरोप करत राहुल गांधींनी 5 दावे सुद्धा केले आहेत। महाराष्ट्रामधील निवडणुकीमध्ये फिक्सिंग, लेखाद्वारे राहुल गांधींचा गंभीर आरोप। 2024च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालातील विसंगतपणा ढळढळीत होता। निवडणूक आयुक्तांच्या निवडीवेळी सरन्यायाधीशांचं स्थान कॅबिनेट मंत्र्यांना देण्याचा निर्णय सुद्धा संशयास्पद राहिला। 2019च्या विधानसभा निवडणुकीमध्ये 8,98,00,000 नोंदणीकृत मतदार होते। 2024च्या लोकसभा निवडणुकीत 9,39,00,000 मतदार होते। तर 2024च्या विधानसभा निवडणुकीमध्ये 9,70,00,000 मतदार झाले। 5 वर्षात 31,00,000 मतदारांची वाढ झाली। मात्र नंतरच्या फक्त 5 महिन्यात 41,00,000 मतदार वाढले, हे अविश्वसनीय होतं। मतदानाच्या दिवशी संध्याकाळी 5 वाजता मतदान टक्केवारी 58.22% होती। मतदानाच्या दुसऱ्या दिवशी सकाळी मतांची टक्केवारी 66.05% इतकी दाखवली गेली। ही वाढ 7.83% म्हणजे 76,00,000 मतांची होती, जी अभूतपूर्व आहे। विरोधकांच्या प्रश्नावर निवडणूक आयोग मौन राहिलं। हायकोर्टाने मतदान केंद्रातील व्हिडिओग्राफी देण्याचे निर्देश दिले। सरकारने आयोगाशी सल्लामसलत करून इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड्सवर प्रतिबंध घालण्यासाठी 1961च्या नियमामध्ये बदल केले। त्यामुळे निवडणुकीतील हेराफेरीचे हे नाटक वर्षानुवर्ष सुरू असल्याची शंका येते। या नोंदींच्या तपासणीमधून हेराफेरीची कार्यपद्धती उजेडात येण्याची देखील शक्यता आहे। महाराष्ट्रामध्ये हेराफेरीने एवढी खालची पातळी का गाठली याचा अंदाज बांधणं कठीण नाही। फिक्सिंगने संघ एखादा सामना जिंकू शकतो, मात्र त्यामुळे संबंधित संस्थेवरील विश्वासाला कायमचा तडा जातो। मॅच फिक्सिंग केल्याप्रमाणे निवडणुका होणं हा कोणत्याही लोकशाहीवरचा विषप्रयोगच म्हणावा लागेल। निवडणूक आयोगाने यापूर्वीच्या निवडणुकात किती वाढले होते त्याच पद्धतीने आता किती वाढले सगळं सप्रमाण दिलं। पण रोज खोटं बोलायचं ही एक सवय राहुल गांधींना लागलेली आहे। स्वतःशी खोटं बोलून स्वतःला दिलासा देण्याचं काम हे राहुल गांधी करता आहेत आणि महाराष्ट्राच्या जनतेचा, आमच्या लाडक्या बहिणींचा अपमान राहुल गांधी करतायत। त्यामुळे मला असं वाटतं की त्यांनी जागं झालं पाहिजे। तुम्ही जर अंपायर फिक्स केले तर मॅच आपोआप फिक्स होते। नरेंद्र मोदी आणि अमित शहा दोघांनी मिळून विरोधी पक्ष नेत्याची पर्वा न करता कायदा असा बदलला की 3 लोकांचं पॅनल, त्यापैकी हे 2 जण आणि तिसऱ्याला काही महत्त्व राहणार नाही। त्यामुळे पहिला मुद्दा असा आहे की तुम्ही निवडणूक आयोग हे निपक्षपाती पाहिजेत, ते एका पारदर्शक प्रक्रियेतून निवडले गेले पाहिजेत। ही जी व्यवस्था होती तुम्ही निवडणुकीच्या आधी बदलली। माहीत नाही, काहीच नाही, कोणाच्या सांगण्यावर काही बोलतात, अभ्यास करत नाही। त्यामुळे मला असं वाटतं की त्यांचे आता पतनाचे दिवस आहे आणि त्यामुळं ते पिसाळलेले आहेत असं बोलत राहतात। मी 2009चा संदर्भ दिलाय, त्या संदर्भावर त्यांनी बोलावं की 30,00,000 मतं 2009ला विधानसभा आणि लोकसभेमध्ये कसे वाढले होते याचा काही निवडणूक आयोगावर तुम्ही आरोप करणार आहे? निवडणूक आयोगाला तुम्ही त्या ठिकाणी दोषी धरणार आहे? खरं तर ही मतदार नोंदणी प्रक्रिया आहे। 18 वर्षाची मुलं होत राहतात, ते नोंदणी होत राहतं। त्यामुळे मला असं वाटतं निवडणूक आयोगावर आणि भारतीय जनता पार्टीवर बोलायची सवय त्यांनी सोडली पाहिजे आणि जरा वस्तुस्थिती चेक केली पाहिजे। राज आणि उद्धव ठाकरे यांच्यामधल्या युतीच्या चर्चा आता सध्या जोर धरतायत। ठाकरे बंधू एकत्र आल्यास शिवसेना एकसंध होईल। दोन्ही ठाकरे बंधूंसोबत शिंदेंनी सुद्धा एकत्र येणं गरजेचं आहे, असं मत शिंदेंच्या शिवसेनेचे नेते गजानन कीर्तिकर यांनी व्यक्त केलंय।
तर राज ठाकरे यांच्याशी युती करण्याबाबत गेल्या आठवड्यामध्ये मातोश्रीवर बैठक झाली असा मोठा दावा चंद्रकांत खैरे यांनी केला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून दोन ठाकरे बंधूंच्या युतीबाबत चर्चा सुरू आहे. पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दोन्ही पक्ष एकत्र येणार का असा सवाल आता उपस्थित होतोय. सामनाच्या मुखपृष्ठावर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंचा एकत्र फोटो छापण्यात आला. महाराष्ट्राच्या मनात आहे तेच होणार या हेडलाईनसह सामना दोन्ही ठाकरेंसंदर्भात मुख्य बातमी छापण्यात आली होती. मराठी अस्मितेसाठी लढणारे, संघर्ष करणारे, मराठी माणसाचा आवाज हाच महाराष्ट्राचा आवाज आहे असं सांगणाऱ्या सगळ्यांना एकत्र यावं लागतं. तुमच्याही मनात तेच आहे ना. एक मराठी माणूस म्हणून कोणाच्या मनात नाही की सगळ्यांनी एकत्र यावं. मला असं वाटतं की ह्या विषयावरती सद्यस्थितीत कोणतीही गोष्ट न बोलणं उचित आहे असं मला स्वतःला वाटतंय. कारण तो विषय वरिष्ठाच्या लेवलवरती असल्यामुळे मी वरिष्ठ नाही, तर मी फार छोटा कार्यकर्ता आहे आणि छोट्या कार्यकर्त्यांनी वरिष्ठांसारखं बोलू नये असं मला वाटतं. त्याचं स्वागत करते. कैलासवासी बाळासाहेब ठाकरेंनी फार कष्ट करून शिवसेनेची स्थापना केली आणि तो पक्षही कष्टांनी त्यांच्या नेतृत्वाखाली आणि असंख्य कार्यकर्त्यांच्या नेत्यांमुळे बांधला. दुर्दैवाने जी गोष्ट झाली ती झाली, पण आज उद्धवजी आणि राजजी एकत्र येऊन महाराष्ट्राची सेवा करणार असतील तर ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे. तर युती संदर्भात कोणतीच विधानं आणि भूमिका जाहीर करू नका असे आदेशच राज ठाकरेंनी मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना दिले. ठाकरेंची शिवसेना असो किंवा मनसे असो, युती संदर्भात दोन्ही बाजूच्या नेत्यांकडून काही सकारात्मक प्रतिक्रिया सुद्धा पाहायला मिळत आहेत. 2017 आणि 14 ह्या दोन्ही वेळा सन्माननीय राज्यसभांनी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने या युतीच्या संदर्भातला प्रस्ताव पुढाकार घेतला होता. आमचे नेते बाळा नांदगावकर साहेब या संदर्भात मातोश्रीवर सुद्धा गेले होते, पण प्रत्येक वेळी फक्त बोलणी करायची आणि त्याला मूर्त स्वरूप यायचं नाही असाच अनुभव तिकडून आम्हाला आहे. त्यामुळे आम्ही आता यावेळी ताक सुद्धा फुंकून पितोय. त्यामुळे त्यांच्याकडून असा कुठलाही प्रस्ताव अद्याप तरी आलेला नाहीये माझ्या माहितीत आतापर्यंत टिल टाइमपर्यंत. तो जर आला तर सन्माननीय राजसाहेब ठाकरे नक्की याचा विचार करतील. आमचं तोंड दुधाने पोळलं गेलेलं आहे, त्यामुळे आम्ही ताकही फुंकून पितो. जोपर्यंत कुठलाही ठोस प्रस्ताव राजसाहेबांपुढे येणार नाही तोपर्यंत ते निर्णयापर्यंत पोचू शकत नाही. ज्यावेळेला प्रस्ताव येईल त्यावेळेला त्याचा निर्णय, योग्य तो निर्णय राजसाहेब घेतील. मला वाटतं हेच काल अमित ठाकरेही बोलले, अविनाशही बोलला, मीही बोललो. बघा कोण काय मागच्या गोष्टी खाजवत बसल्यात त्यात काय मला इंटरेस्ट नाही आहे. ज्याला सकारात्मक पाऊल टाकायचं आहे तो मागे वळून पाहत नाही. आम्ही मागे वळून पाहत नाही, लक्षात घ्या. आम्ही अजिबात मागे वळून पाहत नाही, आम्ही भविष्य पाहतो. दोन्ही बंधू एकत्र आल्यास ठाकरे ब्रँड टिकेल. शिंदेंनी सुद्धा ठाकरे बंधूंसोबत येणं गरजेचं असल्याचं मत गजानन कीर्तीकरांनी व्यक्त केलंय. ठाकरे ब्रँड जो आहे, जो बाळासाहेबांनी निर्माण केलेला आहे, त्या शिवसेनेचं विभाजन झालं आणि त्याचा गैरफायदा घेतला जातो राजकारणात महाराष्ट्राच्या. आणि त्यासाठी हा ठाकरे बँड पुन्हा अवतरला पाहिजे. भाजप विरहित, काँग्रेस विरहित शिवसेना ही महाराष्ट्राची गरज आहे, ती त्यांनी करावी. हे दोन भाऊ एकत्र येऊन शिवसेना एक संघ होईलच, परंतु खऱ्या अर्थाने लोकाभिमुख जनतेला जे हवंय ती शिवसेना म्हणजे एकनाथ शिंदेने सुद्धा यांच्यासोबत येऊन एक भक्कम अशी शिवसेना उभी केली पाहिजे असं माझं प्रामाणिक मत आहे. तर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या युतीच्या चर्चांसंदर्भात चंद्रकांत खैरेंनी सुद्धा मोठा दावा केलाय. सगळीकडे चर्चा सुरू झाली, त्याचं काय जरा बोला ना. त्यामुळे मी तुम्हाला सांगणारच होतो, पण तुम्हीच मला विचारला. साहेबांनी सगळं सांगितलं. आम्ही कुठं नाही म्हणतो, आम्ही हात पुढे करतो, टाळे द्या म्हणतो आणि ते होईल. कोणी ना कोणी आता जबाबदारी घ्या आणि त्या ठिकाणी चर्चा सुरू होती. ही चर्चा सुरू झालेली होती. त्या बैठकीमध्ये कोणाला जबाबदारी दिली का की तुम्ही जा, भेटा, चर्चा करा वगैरे? अनिल परब यांनी ती जबाबदारी घेतली होती. एकत्र येण्याच्या चर्चांमध्ये जितका उतावळेपणा दिसतोय तितका दोघं भावांमध्ये दिसत नसल्याचं म्हणत राज उद्धव ठाकरेंच्या युतीवर फडणवीसांनी टोला लगावलाय. त्यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया ही राज ठाकरे देतील. मी कशी प्रतिक्रिया देणार आहे? माझा काय संबंध येतो त्याच्यामध्ये? त्याच्यामुळे ते आपापसात ठरवतील.
यांनी साथ द्यायचे, त्यांनी प्रतिसाद द्यायचा आहे की त्यांनी द्यायचा नाही आहे, आत्ता तरी त्याच्यावर प्रतिक्रिया देण्यालायक काय आहे असं मला वाटत नाही. तर अनौपचारिक चर्चेदरम्यान राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंवर पवारांनी सुद्धा वक्तव्य केलंय. आतापर्यंतचा अनुभव असा आहे की राज ठाकरेंच्या सभांना गर्दी होते पण मतं मिळत नाही, तर दुसरीकडे उद्धव ठाकरेंना गर्दीचे मतांमध्ये परिवर्तन करण्यात यश येते असं शरद पवार म्हणाले. तर महापालिका निवडणुका महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढल्या पाहिजेत. या निवडणुकीत महायुतीमध्ये जागा वाटप व्यवस्थित होईल असं वाटत नाही. त्याचा फायदा महाविकास आघाडीला मिळू शकतो असंही शरद पवार अनौपचारिक चर्चेदरम्यान म्हणाले. तर पवारांनी अलगदरित्या मिठाचा खडा टाकण्याचं कामच यामध्ये केल्याचं शिरसाट म्हणाले. युतीचे दोन नेते समजा उद्धव ठाकरे असतील, राज साहेब असतील, ते एकत्र यायचं तर त्यांचा प्रोसेस सुरू आहे असं म्हणतात. मला वाटत नाही, आजही वाटत नाही ते एकत्र येतील म्हणून, परंतु ह्या चर्चा ते घडवत आहेत. आणि एकीकडे शरद पवार साहेब म्हणतात की राज ठाकरे यासाठी नको आहे, असाच त्याचा अर्थ होतोय की त्यांच्या सभेला गर्दी होते परंतु मतात परिवर्तन होत नाही. म्हणून मिठाचा खडा टाकायचं काम शरद पवारने अलगद केलेलं आहे. पवार साहेब बोलल्यानंतर पवार साहेबांना तुम्ही भाष्य करणं उचित आहे का? माझी उंची केवढी, साहेबांची उंची केवढी, त्याला उंचीचा पण तुम्ही विचार करा ना. मी काही एवढा मोठा माणूस नाही हो, त्यांना जो काय अनुभव आहे त्या अनुभव. तर लोकशाहीमध्ये कुणालाही कुणासोबतही युती करण्याचा अधिकार आहे असं एकनाथ शिंदेनी म्हटलं. ठोस निर्णय झाला की प्रतिक्रिया देईल असंही त्यांनी म्हटलं आहे. लोकशाहीमध्ये कुणालाही कुणाच्या बरोबर जाण्याची, कुणालाही कुणाच्या बरोबर युती करण्याचा अधिकार आहे. परंतु आता जर तरवर मी कशाला बोलू, हे जर तरचा विषय आहे. काही ठोस असा निर्णय झाल्यानंतर मी माझी प्रतिक्रिया देईन. आमचे महाविकास आघाडीचे घटक काय आहेत? उद्धवजी ठाकरे. त्यांनी कुणाला सोबत घ्यायचं, कुणाला पक्षात प्रवेश द्यायचा नाही द्यायचा, त्यांना आणखी कोणी घ्यायचं तर त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. आता त्यांच्या घरात जर समेट झालं तर आनंदाची गोष्ट आहे, त्यात काहीच अडचण नाही. कोणी जो या लढाईमध्ये सामील होणार असेल तर त्याचं स्वागत केलं पाहिजे. उद्धव ठाकरे यांचा मुलगा पावसाळ्यामध्ये जेलची वारी करू शकतो. कॅबिनेट मंत्री नितेश राणे यांनी हे मोठं वक्तव्य केलंय. डिनो मोरियाच्या घरी पडलेल्या छाप्यांवरून नितेश राणे यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. तर डिनो मोरियावर होणाऱ्या ज्या कारवाया आहेत, जी मातोश्रीची सून म्हणून त्याला ओळखतात, त्या प्रकरणावरून लक्ष हटवण्यासाठी या दोघांना येण्याची चर्चा सुरू आहे. कारण का त्या प्रकरणामुळे उद्धव ठाकरेचा मुलगा हा पावसाळ्यामध्ये जेलची वारी करू शकतो अशा पद्धतीची सगळी माहिती त्या केसमध्ये आहे. कारण का डिनो मोरिया हा संध्याकाळी कोणाबरोबर बसायचा, उठायचा, कोणाबरोबर त्याचे भावनिक आणि कदाचित शारीरिक संबंध असू शकतात, हे सगळ्यांना माहिती आहे. आणि म्हणून या त्या सगळ्या प्रकरणावरून लक्ष विचलित करावं, दुसरीकडे हटावं, आणि म्हणून हे सगळे वक्तव्य देण्याचा कार्यक्रम आहे. हे सगळं डिनो मोरियाच्या केसच्या संबंधितचे सगळे विषय आहेत. तर पिंपरी चिंचवड शहरामध्ये आज सकाळपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे आयटी पार्क परिसरामध्ये अनेक ठिकाणी पाणी साचलेलं आहे. हिंजवडी परिसरामधल्या रस्त्यांवर पाणी साचलं असून इथे अक्षरशः नदीचं स्वरूप आलेलं आहे. दुचाकी, चारचाकी गाड्या या ठिकाणी पाण्याखाली गेलेत. तसंच बसस्टॉप देखील या ठिकाणी पाण्याखाली गेले आहे. हिंजवडीमध्ये पावसामुळे अनेक भागांमध्ये पाणी साचलेलं आहे. सुप्रिया सुळे यांनी या संदर्भात ट्विट केलं. या भागामध्ये पाण्याचा निचरा होण्यासाठी व्यवस्था आहे की नाही अशी शंका येते असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं. एमआयडीसीने याकडे तातडीनं लक्ष घालावं, नालेसफाई वेळेत करण्याची गरज आहे असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे. सुप्रिया सुळे यांचं हे ट्विट आपण या ठिकाणी पाहूया. ते हिंजवडी फेज 2 परिसरातील रायन इंटरनॅशनल स्कूल जवळ अनेक भागांमध्ये जोरदार पाऊस झाला. पावसामुळे या भागामध्ये पाणी साचलं आहे. या भागामध्ये पाण्याचा निचरा होण्यासाठी व्यवस्था आहे की नाही अशी शंका येते. येथील नालेसफाई सारखी कामं वेळेत होण्याची गरज आहे. मात्र नालेसफाईची कामं वेळेत झालेली दिसत नाहीत. एमआयडीसीनं तातडीनं लक्ष घालावं असं ट्विट सुप्रिया सुळेंनी केलं. भविष्यात पाणी साठून नागरिकांना त्याचा त्रास होऊ नये यासाठी दीर्घकालीन उपाययोजना करण्याची गरज आहे.
तर पिंपरी चिंचवड शहरामधील शांतीनगर, इंद्रायणी नगर रोड आणि टेल्को रोडवर पावसाचं पाणी साचलेलं आहे. रस्त्यावर पाणी साचल्यामुळे नागरिकांची दुचाकी, चारचाकी वाहनं देखील या ठिकाणी बंद पडली आहेत. तर रस्त्यावर गुडघाभर पाणी या ठिकाणी साचलेलं आहे.